गणपती बाप्पा बरं शांते, जातो मी आता. झाली ना आपल्या घरची आरती, आता गावातली आरती करा लागल ना. जातो मी. प्रसाद गीत खाऊन घ्या, आरती घ्या आणि जा मग. राजू चल बे, गावातली आरती करू. अबे यार कृष्णा, प्रसाद तर खाऊन घे बे, मग जाऊ ना. हो रे पोरहो, प्रसाद घे खा मग जा. मी तिकून येऊन ना मी खाईन प्रसाद. जेवणाच्या टायमाले ठेवून देतो माझ्यासाठी अल्लग काढून. मी चाललो आता. बरं बापा जा, मी येतो ना. येतोच मी 10-15 मिनिटात येतोच मी बी आता. घरी गणपती एकटे राहीन का मग? आहे ना, गौरी आहे ना. गौरी थोडी येईन, गौरी आहे. चाल येशील तर येत होतो मी. चाललो बा. हो जा ना तुम्ही, येतोच ना मी. गोल्या आण दे, मी वाटून देतो प्रसाद. तू आरती पकडला, सगळे वळणी दिला. आण दे आता प्रसाद, मी वाटून देतो. तेवढं काम करून मला प्रायचित्त करू दे बा. आण दे. सीताराम काका, काय कोणत्या गोष्टीचं प्रायचित्त? काय केलं तुम्ही तर? अरे गोल्या काय सांगू आता बे, काय सांगू आता. देवासमोर उभा हवा, आता खोटाही बोलू शकत नाही. देवासमोर खोटा बोलू शकत नाही. मी देवासमोर खोटा बोलन तर मला काय सजा भेटन ते मलाही माहित नाही, कोणालाच माहित नाही. आता खोटं कसं बोलू? पण जाऊ दे, आता मी काही सांगत नाही आणि मी काही बोलत नाही. दे आण दे प्रसाद. आता 10 दिवस गणपती बाप्पाचे सगळे कामं मीच करन. तुम्ही फक्त आरती पकडाचं काम करा, बाकी सगळे कामं मी करन. माईकडे द्या सगळे कामं गणपती बाप्पाचे सगळे कामं करून तुम्हाला आराम देऊन मी माया केलेल्या चुकीचं प्रायचित्त करतो. करू द्या मला तेवढं. म्या खूप मोठी चूक केली, म्या नकळत होऊन गेली मान ते चूक. समजलं नाही मला, मा दिमागात प्रकाश नव्हता पडला. पण गणपती बाप्पानं मा दिमागात प्रकाश पाडला. बोलणं नाही होऊन राहिलं. महाबिन जास्त पेला आहे काय? सीताराम काका राहू द्या, ते करते गोल्या करते हो, देते तो प्रसाद. तुम्ही जेवले नाही, तुम्ही सकाळपासून काही खाल्लंय नाही. आता घरी जा तुम्ही आणि जेवण खाऊन घ्या. गोल्या त्याला अगोदर प्रसाद देऊन दे. तुला काय वाटते विजय, मी पेला हो काय? असं वाटून राहिलं का तुले का या सीताराम काका पेला आहे म्हणून बोलून राहिला? म्हणून मला म्हणतो काय घरी जाय प्रसाद खाऊन? अरे बा, तुम्ही चुकीची समज घेता सीताराम काका. तसं माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. म्हटलं काय लिहि आता, काय केलं तुम्ही असं तर प्रायचित्त करता? जाऊ द्या ना, केलं गेलं, नदीले पार पडलो, जाऊ द्या. आता प्रसाद घ्या. मी म्हणून राहिलो सकाळपासून तुम्ही घरी नाही गेले. आम्ही तरी एक वेळा सगळेजण घरी गेलो, जेवून आलो. पण तुम्ही गणपतीच्याच कामात लागले तुम्ही, म्हणून म्हणतो आता प्रसाद घ्या आणि घरी जा, जरासं जेवण करून घ्या. नाही, मी माया केलेल्या गलतीवर प्रायचित्त केल्याशिवाय मी घरी जाणारच नाही आता. पुरे गणपतीचे 10 दिवस मी इथंच झोपून गणपतीच्या समोर रखवाली करन मी गणपती बाप्पाची, आणि पुरे कामं मीच करन. आण रे गोल्या, आण दे प्रसाद, मी वाटून देतो. साऱ्या गावात वाटून देतो मी. एकूण एकाच्या घरी जातो वाटून देतो मी. आण दे. तू नको पाय दुखू तू. अरे सीताराम काका, काही भगवानाचं काम करायला काय पाय दुखते काय? राहू द्या, असू द्या, मी करतो ना, मी वाटतो ना प्रसाद. आण दे ना बा, करू दे ना मला, प्रायचित्त करू दे ना मला जरासं. तेवढं तरी पुण्य भेटून मला. माझी गलती, माझी चूक जे झाली ते माफ तरी करून भगवान. आण दे. कोणती चूक केला ग सीताराम? सांगतो, सांग आता. देवाच्या समोर उभा आहे, सांग आता. आता देवाबरोबर आम्ही बी माफ करून देऊ, सांग बरं. मग समोर चालून जर कधी माहीत झाली तर माफ नाही करू शकणार. आता तू तुझ्या तोंडानं कबूल कर, कोणती तू चूक केल्या तर सगळेजण माफ करून देईन. करताना रे सगळेजण माफ, कोणती चूक केली असेल तर हो करून देऊ, माफ करून देऊ. कोणती चूक केली असेल काकानं सांगावं फक्त तोंडानं. थांबा, मला गैरा श्वास घेऊ द्या. सांगतो बा मग. आता पहा, माझी चूक, भल्ली मोठी चूक झाली बा, माझी भल्ली मोठी चूक झाली. जैनं मला वाचवलं, जैनं माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला. त्याच्यासाठी मी गद्दा खणलो. हे मोठी चूक झाली मान. आज जे वाचवणारे मले, माया जीव वाचवणारे तेलेच मी मारणारा, असं काही घडलं माझ्यासोबत. बोल स्पष्ट बोल, काय आहे ते बोल, स्पष्ट बोल. आता हे पोरायले जे पोलिसाईनं पकडून नेलं होतं, पोलिसाईले कसं माहित झालं मी आज सांगलो होतो बा. मी प्लॅनच रचलो होतो. आपला रामलाल भाऊ टरंग करत होता मा भिंत, मा विरोधात बोलत होता. आमदार आपल्या गावात आले होते तेव्हा म्हणून चक्की पाहिजे असं आपल्या मा सोयीसाठी मी म्हणत होतो. ते टांगच टाके, एक टांग म्हणतातच टाके ते रामलाल भाऊ. त्याच्यानं माय थोडंसं डायव्हर्ट झालं होतं दिमाग, म्हणून मी काटा काढलो त्याच्या पोराचा. म्हणजे मले हे दोघायले फसवायचं नव्हतं, मले रमेशले फसवायचं होतं, रामलालच्या पोराले. पण मग त्याच्याबरोबर हेही फसले. ते चूक झाली माईवाली. मले तेव्हा हे नाही समजलं माय भिन का बापानं केली टरंग पण पोरानं माझा जीव वाचवला. माय चुकलंच माय सरपंच भाऊ, पोर हो माय चुकलंच माय. बापाची दुश्मनी मी पोरासंग निभवत होतो, हेच चुकलं माय.
आणि मी माझ्या जीव वाचवणार राहिलेच मी जेलात टाकून दिलो. हे चुकलं, माफ करा रे, मला माफ करा. देवासमोर उभा होतो मी आज मी देवासमोर उभा हो म्हणून मी आज खरं बोललो मी. मा आत्म्याने बेकार वाटत होतो, माझी आत्मा मलेच खात होती. जरी मी चूक केलो पण करून टाकलो, पण माझी आत्मा मलेच खात होती. आता मला बरं वाटून राहिलं, आता मला असं शांत हलकं वाटून राहिलं तर माझ्या मनातलं दुःख जे होतं ते बाहेर निघलं, पुढं चांगलं वाटून राहिलं मला. आता तुम्ही करा काय करता, मला जेलात टाकून द्या तुम्ही, असं करा. नाही काका, नाही, तुम्ही खरं बोलले, तुमच्या तोंडाने तुमची चूक कबूल केली आणि तुम्ही त्या चुकीवर प्रायचित्त बी करून राहिले. तर आम्ही चूक करणार नाही, आम्ही हे पाप करणार नाही, तुम्हाला त्या चुकीची सजा देऊन ना. झालं ते झालं, पण आता याच्यानंतर चांगले राहा. आणि हो, अजून सांगतो, सीताराम, रामलाल भाऊ जे काही बोलला ते लक्षात ठेवू नको, आणि ते लक्षात ठेवून अजून त्याच्या संग काही कारस्थान करू नको बा. गावाले शांत राहू दे, आनंदी राहू दे बा. नाही सरपंच भाऊ, आता मी काहीच नाही करणार. आता मी एकदम सीध्या रस्त्याने चालन. पण सरपंच भाऊ, हे तेवढं माझ्या चक्कीचं पाहिजे बा. मी आमदार साहेबाला 2-2 वेळा बोललो, पण आमदार साहेबांना काही उत्तर नाही दिलं बा त्याच्या बाद. तेच जर असं पाहिजे माझ्या चक्कीचं जर असं गावामध्ये थोडस माय भलं होऊन जाईन सरपंच भाऊ. हो, पाहू आपण. तू चूक करून राहिला रमेश, तू कधी पागल पण करू नको बिलकुल. तू भल्ली मोठी चूक करून बसशील तू. आता गणपतीचा प्रसाद म्हणून समजून राहू दे. आई एकच लोय आहे, एकच पोरग काय देते ना, दोनच काय देते. 2-10 पोरं असले ना, जे व्हायचं तेच होते. एकच पोरग आहे, मला लय चांगलं आहे, मला एकच पोरग पाहिजे, मला दुसरं पाहिजेच नाही. मग जीव घेतो काय? त्या गर्भातल्या जीवाचा जीव घेतो का तू आता? मग नाही पाहिजे तर ऑपरेशन करून टाकायला लावता मग तिले, नाही पाहिजे होतं तर. आई मी म्हणतच होतो तिले, पण काय झालं नाटक, कृष्णा झाला आणि 1-1.5 वर्ष नाही राहिली. हे तर तिच्या माईच्या घरी चालली गेली. मग 5-6 वर्ष आलीच नाही. मग तिकडून आली आणि मग ध्यानच हटलं त्या गोष्टीवरून. असं झालं ते. मग आता झालं ते झालं, ते देवाचीच कला होते. जे काही होते गणी, जे काही घडते गणी, ते बरोबर देवानं लिहिलेलंच राहते, तसंच घडते. आता गणपती बाप्पाच्या आगमनानं बरोबर हरतालिकेची पूजेची तिनं उपास धरला, आणि तेव्हाच तू बरोबर पोलीस जेलात गेला आणि तिने उपास धरला, आणि तिले चक्कर आला. कायचा चक्कर आला तिले? प्रेग्नन्सीचा चक्कर आला तिले राहिलं म्हणून चक्कर आला तिले काही उपाशी होती म्हणून नाही आला, आणि त्याच्यातच ते उपाशी राहिली म्हणून तो चक्कर आला. अरे रमेश, तू समजून घे, म्याडपणा पागलपणा करू नको. साक्षात गणपती बाप्पा येते आपल्या घरी. गणपती बाप्पा काऊन नाही समजत तुले? आई काय तू गणपती बाप्पा एक आहे ना, गणपती बाप्पा करणं, त्याची किती पूजा करतो, किती त्याची वरसार करतो, सेवा करतो, तर करणं बा. 2-2 काय करतो तू? तुले मी बोलली होती तुझ्या संग 2 पाहिजे, जोडाले जोड सोबती पाहिजे. आता हाय तर राहू दे, जास्त शहाणपणा करू नको तू. मी करण त्याचं सगळं संगोपन, काय मी पालन त्याले. तू नको एकही पैसा त्याले, कपडा नको घेजो तू, मी घेईन, मी करण त्याचं, ठीक आहे. पण येऊ दे त्याले जीवनात, या येवनीत, माणसाच्या येवनीत येऊ दे त्याले. ठीक आहे बाई, येऊ दे म्हणतो तर येऊ दे. घे, ठीक आहे, मी चाललो आता आरतीला तिथं. मग गणपती बाप्पा होय, डायरेक्ट गणपती बाप्पा येते 9 महिन्यानंतर आपल्या घरी. आज शुभ चांगले पायगी शुभ पडून जाईल का नाही आपल्या घरात? आपली परिस्थितीच पलटून जाईल पुरी. हे घर आहे कधीचं, हेच घर आहे. बंगला घेऊन घेऊ, त्याचे पायगी आपल्या घरात चांगले शुभ पडले गेले तर काय समजते तुले? गणपती मध्ये राहिलं तिले बरोबर. पुष्पा तुझं काय मत आहे व? याच्या चिकून आहे तू? त्याच्या चिकून आहे का? तू चुपचाप मुठमुठ ऐकून राहिली, तू बोलूनच नाही राहिली. आई ऐकतच नाही हे माया. तिथंच म्हणे जेव्हा चेक केलं का नाही तर तेव्हाच म्हणे त्याच डॉक्टरीनले म्हणे तुम्ही दवा देऊन द्या म्हणे. पण ते डॉक्टरीन बी बोलली, मग यायले मी बी बोलली, तर मग हे शांत झाले ना. आम्ही काय बोलू मग आता? घडी शांतपणा करते ह्या जास्तीचा, शांतपणा करायला येतो. चाललो मी आरतीले, मी आता. करा तुम्ही काय करायचं आहे ते. हो जाय तू आरतीले, जाय तू. मी आता मस्त पुऱ्या गावामध्ये धूमधडाक्यानं पेढे वाटतो मस्त. हायच गणपती बाप्पासाठी आणले का नाही पेढे. आता आरती गिरती झाली तर प्रसाद बिन पेढा बी थोच. मा घरी येते गणपती बाप्पा 9 महिन्यानंतर, असं करून मी पेढे वाटतो आता मस्त गावामध्ये. वाट जाय. पुष्पा हे पाय, आता कधी कामं कमी करत जाय, कामं टाकून देत जाय, पहिले खात पेत जाय. खाण्यापिण्यावर लक्ष दे. आता तुला चक्कर आला ना, आता तुला कमजोरी आहे. जे दवाई दिली ना ते बरोबर वेळेवर घे. आणि फळं आणले ना हर 2-3 दिवसाने त्याला सांगत जाय फळं आणाले. आणि फ्रूट आणले सांगतेले, ड्राय फ्रुट्स ते आणाले. मी त्या सासऱ्याला म्हणतो ते आणून देतील किलो. आणि मस्त लाडू गिडू बांधून देतो तुले. आणि रोज चांगली खात जाय, चांगली अशी हेल्थ बनली पाहिजे तुझी बी. आणि लेकर आणि आपला
पोटात आहे ना गणपती बाप्पा, त्याची बी चांगली हेल्थ बनली पाहिजे, मस्त अशी ढेरी निघली, गणपती बाप्पा सारखे झाले पाहिजे ते बी. मला तर वाटते पुष्पा का दुसऱ्यांदा आपल्या घरी पायना हालते का नाही हालत बा, पण गणपती बाप्पाच्या कृपेनं आपल्या घरी पायना हालणार आहे. आता 9 महिन्यानं पायना हालणार आहे आपल्या घरी. गणपती बाप्पाच येते साक्षात. परत मी का नाही आता पेढे वाटून देतो गावामध्ये. गणपती बाप्पापाशी जातो गावातल्या, तिथं असं सारे लोक, तिथं देऊन देतो पहिले आणि मग इकडे घरोघरी जाऊन देऊन देतो. हो आई देऊन द्या. तुझ्या घरी नाही का हो म्हणणे गणपती? तू नाही आणली गणपती? तू नाही बसवली का गणपती? इकडे आणली आधी म्हटलं तू आरतीले. नाही, मी घरीच आहे ना, माया गणपतीची मूर्ती लहानशी, तेच मी ना बसून घेतली चौरंग पाठावर आणि पानावर रिद्धी सिद्धी ठेवून दिली आणि एक कलश ठेवून दिली. जास्त धूमधडाका नाही केली बापा मी, का बाजारातून मूर्ती आणू दे मोठी मग आरती करू दे, असं पूजापाठ करून घेतो मी. जास्त काही नाही करत. तशी पूजापाठ तर मी रोजच करतो. माझ्यासाठी काही नवीन नाही आहे, रोजच राहते माया. मी एवढंच आहे बा, फक्त ते गणपती नाही आणले, घरचंच बसून दिले मी. मग मी शिरवत नाही तो 10 दिवस पूजा करून घेतो चतुर्थीमध्ये आणि बस मग तोच गणपती आपल्या देवघरात ठेवून देतो. अशी करतो बा मी. मग 12 महिने मी मूर्ती पूजा करतो. असं असं हो करतेत ना कोणी, तसंही करतेत. मी तशीच करतो बाई. नाही तर 10 दिवस मारे पूजा करा आणि मग वर्षभर काहीच नाही करा, असं नाही माया. मी वर्षभरही पूजा करतो मी. मग सरपंच भाऊ, विजय भाऊ, आरतीचा टाइम एकच ठेवा, रातचा बी ना सकाळीचा बी. सकाळीचा 8 वाजता तर ठेवा, मग 9 वाजता आपल्याला सगळे कामोकामी जावं लागते तर, आणि रातचा तिकडे आरामानं 9 साडे 9 वाजता. असं म्हणतो बा मी. बरोबर आहे तू बोलिया, बरोबर आहे, तसंच करू. झाली काय गड्या आरती? हो, आरती झाली ना. तू आता आली काय? पहिले येती तर जरा मजा आली असती. तू राहिली असती तर अजून भांडणं गिणण्याची. पहिले काऊन नाही आली? आरती झाल्यावर आली. माझ्या घरची आरती करत होती ना मी, म्हणून. घ्या पेढे देवाले आली बा मी. मला माहित होतं का आरतीत असं सगळे जण. घ्या पेढे देतो आता सगळ्याले. पेढे देतो का प्रसाद? तेवढे नाही समजत का हो गंगा तुले? पेढे म्हणा लागते का? गणपतीची आरती केली तू ना तर जे वाटतं ते प्रसाद म्हणा लागते. गणपती बाप्पाचा प्रसाद पेढे म्हणून राहिली. हो तर मुन्नी, पेढे प्रसाद दोन्ही मी मिक्स देऊन राहिली. हे बाय, गणपतीचा प्रसाद बी हात आणि पेढे बी देऊन राहिली मी. कोणत्या खुशीनं बाप्पा पेढे आता गणपती बाप्पा येणार आहे मा घरी 9 महिन्यानंतर. मा घरी गणपती बाप्पा येणार आहे, त्याच्याच खुशीमध्ये मी पेढे देऊन राहिली. सीधी बोल बाप्पा, काय बोलतो तर? गणपती बाप्पा कोणाच्या घरी येते का हो? 9 महिन्यानं येतेत का ते? अजून आता 12 महिन्यावर. त्या घरी कशा काय 9 महिन्याने येणार आहे म्हणतो? मा नातू येणार आहे गणपती बाप्पाच्या रूपात. हो, गणपती बाप्पाच मा नातू बनून येणार आहे. बरोबर गणपतीच्या आगमनाले आता पाळणा हलणार आहे म्हणलं. मा घरी पाळणा हलणार आहे, दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. नातू येते मा घरी, त्याचे पेढे देऊन राहिली मी. असं माय बाई, चांगली गोष्ट आहे ना. मग मस्त आहे. हो काय, चांगली खबर सुनावली तू ना. मस्त आहे. दे 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 पेढे दे. आता नातू येते का नातीन येते? गणपती बाप्पा येते का रिद्धी सिद्धी येते? कोण येते काय माहित? गणपती बाप्पाच येते मा घरी. गणपती बाप्पाच येते. कृष्णाले भाऊच येते. हो, नातू येते नातू. कशावरून म्हणतो तू नातूची येईन म्हणून? तू पाहिली काय आतापासूनच? हो पाहिली, भविष्य पाहिली मी. मा घरी नातूच येते. नातीन आली तर लाव होड. मी म्हणतो नातीनच येते त्या घरी आता दुसरी. हे पाय मुन्नी, आता माय तोंड खोलू नको, चुप राह. कायची होड लावता तर मी नाही लावत. होड न घड कायचं होय तर. नातू येते मा घरी, नातू येते. तू कायले जास्तीचे हे लावतो अडसता? अहो चुप राही ना हो मुन्नी, तू बी काय तू यावरच येऊन पडन ना सगळं. काय तरी वाद वाढवत. नातू म्हणते तर नातू म्हण. येईन तेव्हा माहितच पडून काय येते काय नाही तर. काय तो गणपती बाप्पा येते मा घरी. गणपती बाप्पा नातवाच्या रूपात. हो गणपती बाप्पा येते. हो, नातवाच्या रूपात. हो, नातू गणपती बाप्पा. हो ठीक आहे. आणि दे पेढे देवा. घे कमला, पेढे घे पेढे. गणपती बाप्पा येणार आहे मा घरी 9 महिन्यानं. 9 महिन्यानं? काऊन बापा 9 महिन्यानं? आता नाही बसवली का? मला तर असं माहित झालं का तू बी गणपती बसून राहिली म्हणून. आणि तू म्हणतो का 9 महिन्यानं येणार आहे? 9 महिन्यानं कसं काय? बसवली, तू बरोबर ऐकली. बसवली मी गणपती, बसवली मी. आणि पाय ह्याच वर्षी मी गणपती बसवली आणि ह्याच वर्षी मला एक गोड बातमी बी ऐकायला भेटली. मा सुनीच्या पोटात बी गणपती आले. पाय तू किती असं आश्चर्यजनक आहे. गणपती मग काय म्हणू मी? काय समजू? काय म्हणू मग मी? गणपती बाप्पा येणार आहे असंच म्हणू ना. मग काय गणपती बाप्पाच येणार आहे काय? सांगितलं का गणपती बाप्पानं तुझ्या स्वप्नात येऊन का मीच येणार आहे म्हणून? मला माहित आहे कमला, गणपती बाप्पाच येणार आहे. घे गणपती बाप्पाचा प्रसाद बी होय, आरती केली मी, प्रसाद बी होय आणि हेच
पेढे बी होय गणपती बाप्पाच्या, म्हणजे मा नातू येणार आहे. मा नातू येणार आहे म्हणजे गणपती बाप्पा येणार आहे मा नातवाच्या रूपात 9 महिन्यानं. माघारी पाळणा हलणार आहे तर पेढे वाटून राहिली मी गावभऱ्यामध्ये. तिथं गणपती मंडपामध्ये दिल्ली. तू नव्हती गणपती मंडपामध्ये. लय बाया नव्हत्या, फक्त कोण होतं, पार्वती, मुन्नी आणि कांता, ह्या दोघी तिघीच होत्या, बाकीच्या कोणीच नाही होतं तिथं. म्हणलं सारं गाव असं तिथं तर तिथंच पेढे देऊन देतो म्हटलं, तर तिथं आहेच नाही कोणी, तर म्हणून मला घरोघरी यावं लागून राहिलं. आता ते कसं झालं गंगा, सगळ्याच्या घरोघरी गणपती आहे, सगळे आपल्या आपल्या घरोघरी व्यस्त आहे. हो बाई, मी दुसऱ्याला म्हणतो ना, मी स्वतः आरतीत आली नाही तिथं, मा घरचीच आरती करत बसली आणि मग ते मा पोट्ट मग त्याला रामायण सांगत बसली, तर मग असं झालं. बरं घे आपला पेढा घे आणि मी आता समोर सांग देतो बा सगळे पेढे दे बा. चांगला आहे बा, चांगला आहे. तुझ्या घरी डबल ना तू आजी बनणार आहे आता, नाही गंगा, डबल ना आजी. हो, आता तुला काही टाइम नाही लागत आजी बनाले. आता लग्न झालं का 1 वर्षात तू बी आजी बनतो, काही टाइम नाही लागत आजी बनाले. हो तसं तर आहे म्हणा, पण आजकालचे पोट्टाळ्या बी समजलं पाहिजे त्याले. नाही तर म्हणतात पहिले घुमू फिरू आणि मग लेकरं पैदा करू, असे म्हणतात बाई आजकालचे मोठे हे झाले. आता जा, असो दे पेढा दे. तुले गुड न्यूज भेटली ना, तर शुभेच्छा तुले, कॉंग्रॅच्युलेशन्स गंगा. हा हा, घे पेढे घे बापा, जाऊ दे. विमलाताई, ओ विमलाताई, विमलाताई वा, पेढे घ्या, पेढे घ्या विमलाताई, घ्या पेढे घ्या. कायच्या व बापा, कायच्या निमित्त पेढे वाटून राहिली तू? कृष्णा पास घेत झाला काय? नाही विमलाताई, कृष्णा तर होईनच पास, त्याचा काही प्रश्नच नाही, पण मी आजी होणार आहे डबल ना, नातू होणार आहे मला, नातू पायना हलणार आहे मा घरी, त्याचे पेढे वय वाटून राहिली. माय बाई, हा हे तर चांगली बातमी आहे. मस्त मस्त, चांगला आहे, नातू होणार आहे ना, मस्त मस्त. हा दे मग बापा, मस्त भेटली गोड बातमी, चांगल्या दिवशी चांगली बातमी भेटली, मस्त. नातूच होईन, नातूच होईन, गणपती बाप्पा होय, गणपती बाप्पा येईन त्या घरी. मग पा विमलाताई, कसं तुम्हाला समजलं आणि बाकीचे म्हणतात का बापा नातूच येईन काय, नातीन नाही येईन काय, असं तसं भयच करते मा सगळं. तुम्हाला कसं समजलं? मग अनुभवी माणसाले बरोबर समजते विमलाताई. तुम्हाला अनुभव आहे ना, मला बी अनुभव आहे, मलाही समजलं, तुम्हालाही समजलं. घ्या पेढे घ्या. हो दे बापा, आण दे. इंदिरा, इंदिरा, प्रसाद होय काय, आण दे. तोही बसवले म्हणतो गणपती, माहित पडलं बा म्हणले, आपल्या गावात घरोघरी गणपती आहे, माझ्या भावाच्याही घरी गणपती आहे. हो बसवली ना, मी बी बसवली गणपती. पहिल्याच वर्षी होई माया, पहिल्याच वर्षी गणपती बाप्पा घरी आल्या बरोबर येवाच्या पहिलेच मला गोड बातमी भेटून गेली. पाय किती पावला मला गणपती. हा काय गोड बातमी भेटली? पुष्पा नाही का पडली होती त्या दिवशी, बेहोश झाली होती, तर ते पोटशी आहे म्हणून तिला भावलं नाही, उपाशी बी राहिली म्हणून ते बेहोश पडली. प्रेग्नेंट आहे मैसून, नातू येणार आहे आता, मला गणपती येणार आहे आता 9 महिन्यानं. पाय नाही काय, मला वाटतच होतं बाई मनामध्ये, मी बोलले नाही तोंडानं, पण कधी मला मनात वाटलंच, तरी मी म्हणलीच कधी काही एक रात्र एक दिवस उपाशी राहिले ना बेहोश नाही होत म्हटलं, काही ना काही गडबड आहे म्हटलं, म्हणून ते बेहोश झाले. मा मनात आली होती ती गोष्ट, प्रेग्नेंट असं म्हणलं हिची सून, पण मला माहित नाही, साहित नाही, कायले बोलून टाकू मी, म्हणून मी बोलले नाही तर मला माहित होतं. हो ना, पाय ना इंदिरा, पाय बरं. आता तू सांग, गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि माई सून पोटशी झाली, तर गणपती बाप्पाच येणार आहे का नाही? मला नातू येणार आहे ना, आता मला दुसराही नातू येते माया. हो हो हो, येणार आहे, नातूच येते तुले, नातूच येते, काळजी नको करू तू, नातूच येते तुले, दुसरा बी. घे मग पेढे घे. हो दे बाबा, काळजी घे आता सुनीची. हा, हर महिन्याला दवाखान्यात घेऊन जात जाय आणि सगळे रक्ताचे टेस्ट करून घे आणि कामं बी करायला लावायचे, कामं बी करायला लागते, पण त्याच्याबरोबरच खाणं पिणं बी व्यवस्थित ठेवा लागते. हा, काळजी घे. मी सांगलीन तिले, मी आता येता बजावून सांगले तिले, चांगली स्वतःची काळजी स्वतः घे म्हटलं. दुसरे किती सांगणार आहे, स्वतःच स्वतःला समजलं पाहिजे. मी सांगली तिले, हो आई म्हणलं तिने. हो ते बरोबर आहे, चल ठीक आहे, घे पेढा घे. भाभी, ओय काय हो बाई, प्रसाद होय काय गणपती बाप्पाचा, आण दे. हो भाभी, गणपती बाप्पाचा प्रसाद होय आणि पेढे बी होय, नातू येणार आहे मा घरी. असं काय? एक नातू आहे ना तुले मोठा? हो एक आहे, शाळेत जाते, चांगला मोठा आहे, आता दुसऱ्यांदा आहे आता. असं चांगलं. किती महिने झाले बापा? आता आजच माहित झालं, अजून 1 महिना बी नाही झाला, जमतेम माहित झालं. हा, जमतेम माहित झालं. काही भयाड आहे का हो तू, काही भयाड आहे का तू? जमतेम माहित झालं ना, चालली पेढे वाटायला साऱ्या गावाला सांगून राहिली काय? हा, 3 महिने पुरे झाल्याशिवाय सांगा नाही लागत कोणाले, घरच्या लोकायले बी माहित नाही होत 3 महिने झाल्याशिवाय का हे बाई पोटोशी आहे म्हणून, आणि तू पेढे देऊन राहिली का? मला साऱ्यालाच दिली असं नाही? हो भाभी, साऱ्याला देऊन राहिली मी पेढे, काय होते सांगितलं तर पडून जाते काय?
अहो बाबा पडून नाही जात, पण कधी कोणाची नजर चांगली नाही, कोणाची हटक लागून जाते, नाही सांगा लागत 3 महिने कोणाले. आणि तू हाय हाय करशील आणि मग 3 महिन्यात कधी गर्भ खराब होते, काय होते, नसलं तर मग आपली बदनामी होते. बाबा हाय हाय करत होती असं होते. काही नाही होत भाभी, काही नाही होत, चांगली तंदुरुस्त आहे मायसून. घे पेढे घे. हो दे, आता काही नाही होत, काही नाही होत करता बापा. पहिले 4-4, 5-5 महिने होत होते ना, तर घरच्या माणसाला माहित नाही होय काही बाई पोटाशी आहे म्हणून. आता तर बातच चालले पेढे वाटाले. चालते आता, सगळं चालते आता. घ्या पेढे घ्या. हो आण दे, मस्त चांगला आहे बापा. नातू होते दुसरा, तर नातीन झाली पाहिजे आता दुसरी नाती. एक पोरगन पोरगी. नाही भाभी, नातूच येते माघारी, नातूच येते. गणपती बाप्पा येते. असं चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे बापा. घे जा पेढे घ्या. शांताबाई घे पेढे, घे पेढे. पेढे का प्रसाद? प्रसाद म्हण बापा. प्रसाद बी आणि पेढे बी. मी पेढेच म्हणतो स्पेशल. म्हण आता, ज्याची जशी मनाची इच्छा राहते तसं म्हणते. तू पेढे म्हण. कायचे होय, पण कायच्या प्रसादच होय, पण प्रसादच होय ना गणपती बाप्पाचा. हो प्रसाद बी होय. आणि नातू येणार आहे मला आता 9 महिन्यानं. गणपती बाप्पा येणार आहे आपल्या घरी, माघारी. त्याचे पेढे वाटून राहिले. गेलते ना दवाखान्यात, गेलते ना पुष्पा आणि रमेश दोघे, तर चेक केलं तर सांगितलं डॉक्टरनं हाय म्हणे. तर म्हणून म्हटलं पेढे वाटतो. आजी होणार आहे मी दुसऱ्यांदा, आजी दुसऱ्यांदा. अमाय हो काय, मला वाटत होतं बापा. बरं चांगलं आहे, ठीक आहे, मस्त आहे. दे बापा पेढे दे, मस्त चांगली बातमी भेटली ऐकायला नाही गणपती बाप्पा आल्यावर. नाही हो शांताबाई, पाय बरं गणपती बाप्पा घरी आले. माय पहिलं साल होय, पहिल्याच साली गणपती बाप्पानं मला माय मनाची इच्छा होती, मा घरी एक नातू आला पाहिजे अजून डबल दुसरा. तर माई इच्छा पुरी केली पहिल्याच वर्षी. आणि विचार कर आता 5 अजून 4 वर्ष बाकी आहे. काय माई इच्छा पुरी करन गणपती बाप्पा. करन गंगा, तू या हर इच्छा, प्रत्येक इच्छा तू या पुऱ्या करन. आणि इच्छा पुऱ्या करासाठी आपण बी थोडस काही करा मेहनत, तेव्हा ते इच्छा पुऱ्या होईल. गणपती बाप्पाले म्हणण्यानच थोडी होईल. गणपती बाप्पा तर हाय पाठीशी, पण मेहनत करणं आपलं काम आहे. होईन सगळ्याची मनोकामना पूर्ण होईल. हो घ्या तुम्ही बी पेढा. मी तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला भुलून जाईल? नाही, बिलकुल नाही. तुम्ही तर स्पेशल आहे. घ्या पेढा घ्या. माघारी नातू येते 9 महिन्यानं. मस्त धूमधडाक्यानं नातवाचं स्वागत, नातवाचं बारसं, नातवाचा वाढदिवस सगळं धूमधडाक्यानं करू. मस्त घ्या पेढे खा आता. मस्त लड्डू, मोतीचूरचे लड्डू आहे. मोतीचूर म्हणजे आपले ते काय म्हणते बाबा त्याले, बुंद्याचे लड्डू. हो लड्डू वाटून राहिली आहे. हिच्या घरी नातू येणार आहे आता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चला धूमधडाक्यात आपले गणपती बाप्पा धूमधडाक्यात. आणि सबस्क्राईब बी करा धूमधडाक्यात. आणि लाईक करा चांगले फटाफट. लाईक भले कमी करता बा, एक लाईक करून टाकायची धूमधडाक्यानं. मस्त